बघूयात पुढची बातमी। मुंबई मनपा इमारतीच्या पुनर्विकासावरून विक्रोळीमध्ये वाद झालेला आहे। विक्रोळी पार्क साइटमध्ये इमारतीच्या पुनर्विकासावरून हा वाद होताना दिसतोय। इमारत धोकादायक असल्याचं घोषित करूनही इथल्या रहिवाशांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न होत होता, मात्र स्थानिकांचा या सगळ्याला विरोध आहे। पोलिसांनी बळाचा वापर करून इमारती रिकाम्या करायला सुरुवात केली आहे। घटनास्थळावरती मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। रहिवाशांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील होतीये। पोलिसांनी काही रहिवाशांना ताब्यातही घेतलेलं आहे। सांगतो की आम्हाला एग्रीमेंट द्या, फक्त लिहून द्या की आम्हाला किती, कारण इथे आधीचे 3 बिल्डिंग तुटलेले आहेत। त्यांना सांगितलं होतं 36 महिन्यामध्ये तुम्हाला परत इथे आणू आम्ही, तर अजूनपर्यंत त्यांना 48 महिने म्हणजे 4 वर्षाच्या वर होऊन गेले, अजूनपर्यंत त्यांना परत आणलेलं नाहीये। ट्रान्झिट कॅम्पमध्ये ते 180 मध्ये सडक पडलेले आहेत। तर आम्ही तेच बोलतो की आम्हाला लिहून द्या की किती महिन्यामध्ये आम्हाला तुम्ही इथे परत आणणार, बाकी काही नाही। आणि आम्ही रिडेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट जरा सुद्धा नाही आहोत। आम्हाला फक्त एवढं आहे की आम्हाला लिहून पाहिजे होतं, बाकी काही नाही। तर या लोकांनी जबरदस्ती केली, पोलिसांनी तर एवढी जबरदस्ती केली की 80 वर्षाच्या बाईला पण ढकलून पाडलेलं आहे गेटवर, आणि कोणाला लागलेला आहे, पाय दुखताय, काय कोणाचा त्रास आहे बघितलं नाहीये। याच विषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय नेमकं या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि का नेमका वाद होतोय? यामिनी, जर आपण बघितलं तर आता ही तिसरी इमारत जी आहे ते मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस जे आहेत ते मिळून या ठिकाणी रिकामी करत आहेत। या अगोदर मुंबई महानगरपालिकेच्या 2 इमारती मुंबई पोलिसांच्या मदतीने महानगरपालिकेने रिकाम्या केलेल्या आहेत। खरं तर इथे 30 इमारती मुंबई महानगरपालिकेच्या आहेत आणि यांच्या सगळ्या इमारतींचा पुनर्विकास जे आहे ते मुंबई महानगरपालिका करणार आहे। या इमारती धोकादायक झालेल्या होत्या आणि त्यामुळे इथल्या रहिवाशांना इथून भांडूप किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत होतं। मात्र इथल्या रहिवाशांचं असं म्हणणं होतं की इथेच जवळपास आमचं स्थलांतर जे आहे ते करण्यात यावं। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने लिखित स्वरूपात द्यावं की यांना किती दिवसामध्ये आणि किती वेळात जे आहे ती कुठे घरं जे आहेत ते मिळणार आहेत। मात्र अशा प्रकारच्या लिखित स्वरूपात न दिल्यामुळे ह्या विरोध जो आहे तो स्थानिक करत होते। मात्र आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी मुंबई पोलीस आणि पोलिसांच्या मदतीने मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या 3ऱ्या इमारतीमध्ये आता शिरलेले आहेत। इथल्या रहिवाशांना दूर करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी ही घरं जी आहेत ती रिकामी करण्यात येत आहेत। नागरिकांनी याला विरोध केला होता। यामुळे पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, धक्काबुक्की देखील झालेली होती। मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत आता या सगळ्या रहिवाशांना इथून दूर केलेला आहे आणि या इमारती रिकाम्या करण्यात येत आहे। पुढे साधारणतः 30 इमारती या आहेत। मात्र आता यातील काही इमारती या अगोदरच रिकाम्या करण्यात आलेल्या होत्या, तर काही इमारतींमध्ये जिथे विरोध होता त्या इमारती आता या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून पालिका रिकामी करतायत। बरोबर प्रशांत, तुम्ही जसं म्हणताय की स्थानिकांचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्हाला इथून ज्या ठिकाणी तुम्ही स्थलांतर करणार आहात ते दूर नसावं, याच परिसरामध्ये असावं, आणि दुसरं म्हणजे आम्हाला आमची घरं कधी मिळणार आहेत याविषयी काहीतरी स्पष्टीकरण दिलं पाहिजे होतं। पालिकेचं नेमकं काय म्हणणं आहे यावरती? खरं तर मुंबई पालिकेने या संदर्भात या नागरिकांना नोटीस दिल्यात अशी माहिती जी आहे ते मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते देत आहेत। या अगोदर वारंवार अशा प्रकारच्या नोटीस देण्यात आलेल्या होत्या। त्याचबरोबर भांडूप या ठिकाणी यांचं स्थलांतर जे आहे ते करण्यात येत होतं आणि इमारती ज्या आहेत त्या धोकादायक झालेल्या आहेत। त्यामुळे आता ह्या तत्काळ खाली करणं गरजेचं आहे, अशा प्रकारची पालिकेची भूमिका आहे। मात्र नागरिकांचं म्हणणं असं आहे की आता मिड टर्म आहे, शाळा अजूनही सुरू आहेत, किमान एप्रिल महिन्यापर्यंत तरी आम्हाला दिलासा देण्यात यावा। मात्र मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आता या ज्या त्या स्थितीमध्ये नाहीयेत आणि आता या इमारती ज्या आहेत त्या रिकाम्या करण्यात येतात। अगदी प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। पुढची मोठी बातमी बघूयात। एका चकमकीमध्ये कुख्यात नक्षली माडवी हिडमा हा ठार झालेला आहे। या चकमकीमध्ये 6 नक्षलवाद्यांचा खात्मा देखील करण्यात आला।